नमस्कार मंडळी, माझ्या नवागर ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। आज तारीख आहे 25 आणि आज आपण जात आहोत कोकणात, म्हणजे गावी चाललोय गणेश चतुर्थीनिमित्त आणि जातोय आपल्या रिक्षाने, म्हणजे आपल्या लक्ष्मीने। तर बघा तुम्ही, ही जी तयारी झालेली आहे, पूर्ण बॅग्स पूर्ण आतमध्ये मी डिक्कीत टाकलेत। हे बघा, पूर्ण बॅग आतमध्ये या डिक्कीमध्ये ठेवलंय। बरेच जण म्हणतात की हा टायर बाहेर का लावलाय, तर त्याच्यासाठीच लावला होता। आणि ही शिवसमर्थांची प्रतिमा आणि हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार वाहून आणि नामस्मरण करून आता पुढचा प्रवास सुरू करतोय। जसं जसं पुढे जाईल तसं तुम्हाला ह्या ज्या रस्त्याचे, कोकणाच्या रस्त्याचे तुम्हाला माहिती देत जाईल। आता मी इथून निघतोय आणि आता निघताना किलोमीटर बघा तुम्ही किती झालंय, 76,128.8 म्हणजे 800 मीटर। गॅस फुल आहे। तर जसं पुढे जाऊया, गॅस किती लागतोय काय सर्वांची माहिती तुम्हाला देऊया। आणि माझ्यासोबत आहे माझा पुतण्या सोहम आणि त्याचा मित्र किसन। चला तर आता आम्ही गावी चाललोय। माझा मुलगा शाळेत गेला होता, त्याला आता मी चॉकलेट द्यायला आलोय। चल मानस, बाय बाय। ओके, मग गणपती बाप्पा मोरया। तर चला तर मित्रांनो, आमचा प्रवास आता सुरू झालाय। मी आता निघतोय ठाणे ते रत्नागिरी, म्हणजे रत्नागिरीमध्ये माझं गाव आहे साखरपा, इथे जाणार आहे। एकूण प्रवास होणार आहे 360 किलोमीटरचा। तर तुम्हाला मी पूर्ण किलोमीटर दाखवलंय किती झालेलं आहे ते, तर तुम्ही बघता बघा प्रवास कसा होतोय तो। हा मोठा वायपर लावलाय जेणेकरून पुढचं विजिबिलिटी चांगली यावी म्हणून। हा वॅगनारचा वायपर आहे। इथून आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे। हा जो बाजूला बघताय हा कमिशनर बंगला आहे आमच्या इथला। तर नमस्कार मंडळी, आता इथं आमच्या गावदेवीला इथे नारळ देऊन आम्ही पुढे प्रवास करतोय। अशाच प्रकारे आता प्रवास सुरू होतोय आमचा। कसा प्रवास होईल तसं तसे तुम्हाला मी माहिती देईल आणि तुम्ही सुद्धा मजा घ्या व्हिडिओची। तर मंडळी, आता आम्ही कळव्याच्या ब्रिजवर आलोय, बघू शकता तुम्ही। कॅमेरा पुढे बघू शकता तुम्ही। आता हा जो आहे ठाण्यातला मुख्य रस्ता आहे आम्हाला मुंबई गोवाला होण्यासाठी। ते जे बाजूला म्हणजे दिसू नये, या बाजूने पूर्ण हे लावलेले बॅनर्स लावलेले, तर बाजूचा व्ह्यू काय दिसणार नाही। आता पूर्ण व्ह्यू बघा। हा आमचा कळव्याचा ब्रिज, म्हणजे आमच्यासाठी हा सी लिंक आहे ठाणेकरांसाठी। छोटासा सी लिंक आहे, मुंबई सारखा नाहीये, पण हा एक आमच्यासाठी हा सी लिंक आहे। मंडळी तुम्ही बघू शकता, आता आपण आलो आहोत जुईनगरला। हे जे जुईनगर आहे म्हणजे एक सेंट्रल पॉइंट आहे मुंबईमधून, ठाण्यामधून, म्हणजे कुठूनही या तर ह्या रस्त्यातून पुढे जावं लागतं आपल्याला। ते जुईनगर आहे आणि आपल्या जेवढ्या लक्झऱ्या येतात त्या ह्या लक्झऱ्या आणि एसट्या ह्या इथे थांबल्या जातात। ज्या बाजूला बघू शकता इथे एसटीचा एक छोटासा बस स्टॉप आहे। आता इथपर्यंत आता आमचा प्रवास झाला। इथून पुढे आता आपण जसं पुढे जाऊया तसं जसं मी तुम्हाला पूर्ण रस्त्याची आणि आपल्या कोकणाची जी सुंदरता आहे तुम्हाला नक्की दाखवेल। तर मंडळी, आता पाऊस कमी झालेला आहे आणि निघाल्यापासून पाऊस पडतोच आहे। पाऊस येतोय जातोय ठीक आहे, पण आमचा प्रवास बऱ्यापैकी चाललेला आहे, देवाच्या कृपेने उत्तम चाललेला आहे। हा जो ब्रिज आहे ना, तुम्ही गाडी कोणती या ना आपटणारच आहे, कारण की याच्यावरती त्यांनी जे काम केलेलं आहे रस्त्याचं ते एवढं म्हणजे खराब काम केलेलं आहे। रस्ता बनवलाय पण गाडी आपटते। तुम्ही किती चांगले आता बघितलं ना तुम्ही, हे जे लाईन मारल्या होत्या, रिफ्लेक्टर लाईन लावल्या होत्या, म्हणजे खूप जाड आहेत, त्यामुळे आपल्या रिक्षाला जास्त त्रास होतो। गाडी कोणती आणा तुम्ही, इथपर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता, पुढे जो रस्ता आहे त्या गाडी आपटणार। त्याची रिक्षा बघा, तो ट्रक बघा कशी आपटते। आता आपला नंबर आलाय, गाडी स्लो केली मी।
सस्पेन्शन चांगले असल्यामुळे एवढा त्रास जाणवत नाहीये. जाळ्या का लावल्यात? ह्या जाळ्या ह्याच्यासाठी लावल्यात ते दगड कोणी चोरू नये म्हणून डोंगरात ते. तर मंडळी आता आलो आहे आम्ही कळंबोली नाक्याला. उजव्या बाजूला जो रस्ता दिसतोय तो पुणे एक्सप्रेसवे इथून सुरू होतो. इथे आपल्या रिक्षाला अलाउड नाहीये. तर आपल्याला जो रस्ता आहे मुंबई गोवा ओल्ड मुंबई गोवा हायवे म्हणजे जुना मुंबई गोवा हायवे त्या रस्त्याने आपण चाललोय. तर बघू शकता इथे ट्रॅफिकही नाहीये. तर बऱ्यापैकी आम्ही इथून पुढे जाणार आहोत. आता हा हवा कशाला मध्ये उभा आहे काय माहिती. बऱ्यापैकी आम्ही आता कळंबोली पर्यंत आलेलो आहे. सिग्नलही आम्हाला सुटलेला आहे बघा. आता तुम्ही समोर दिसतच असेल तुम्हाला. पाठीवरती हात तुझा नाही कसली भीती धरली तलवार रणी आन घेऊन जिंकू परी जग हे ते प्रेम देवी माय तुझा कोटी मी जन्म घेईन यशोदा तू माझी मी गान होईन हे तुझे हम वाले हम है दिल वाले सारून जाएंगे हम आवाज झाला गोविंदा आला जोगे. तर मंडळी आता आलो आहोत आम्ही पनवेलला. बघू शकता इथे खाली गेला डाव्या बाजूला तर पनवेल शहर सुरू होतं. म्हणजे इथं हा जो ब्रिज आहे पनवेल पासून बाहेर जाण्यासाठी तर इथं लेफ्ट साईडला सुद्धा सीएनजी पंप आहे. जर तुम्हाला रात्री जास्त लेट निघता तर इथून नक्की भरून जावा. लेफ्ट साईडला महानगरचा सीएनजी पंप आहे इथं डाव्या बाजूला. तिथून दिसत असेल थोडं ग्रीन दिसतंय बघा ते समोरचं. तो पनवेलचा सीएनजी पंप आहे मारुती शोरूमच्या बाजूचा. आणि आता आम्ही हा जो ब्रिज घेतलाय गाडीमध्ये 3 पॉईंट आहेत बघा. आता तुम्ही ठाण्यामध्ये गॅस भरला होता चांगला प्रेशर असेल तर गाडी जास्त डिस्टन्स खेचते. आता प्रेशर कमी मिळाला तर गाडी जी आहे जास्त कमी डिस्टन्समध्ये जाणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चालवता कसं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हा आहे पनवेलचा ब्रिज. तर मंडळी बघू शकता आता हा JNPT वाला रस्ता आम्ही युटर्न घेतलेला आहे. डाव्या बाजूला आपण मुंबई गोवा हायवे स्टार्ट होतोय. तर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या मुंबई गोवा हायवे रोडला. आणि हा रोड नाहीये आमच्यासाठी सर्व काय आहे. हा कसंही असू दे मोडका असू दे तोडका असू दे लोक काही बोलू दे हा रस्ता खराब आहे काय आहे त्याची आम्हाला काही लेनदेन नाही. आम्हाला जायचंय कोकणात आमच्या देवासाठी. गणेश चतुर्थी निमित्त आम्ही निघालेलो आहेत. बघू शकता तुम्ही उत्तम प्रकारे पाऊस पडतोय. पाऊस आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि आमची लक्ष्मी आहे सोबत. काय पाहिजे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गाड्यांची लाईन किती आहे आणि आपल्या रिक्षाचा कुठे नंबर लागतो आता तुम्ही बघा. फक्त सर्वीकडे 4 व्हीलर लागलेले आहेत बघा आता तुम्ही. आणि आपला नंबर बघा फक्त. तर मंडळी बघू शकता हा जो पहिला सीएनजी पंप आहे इथं आम्ही आता 150 रुपयाचा गॅस भरला आहे. इथून पुढे आम्ही जाणार आहोत पुढचा प्रवास करणार आहोत. आता बघूया किती गॅस बसतोय आता गाडीमध्ये 3 पॉईंट होते पण म्हटलं इथं भरून जाऊया. पुढे भेटेल नाही भेटेल याच्या भरोशावरती नाही होत आम्ही. तर बघू शकता मंडळी आता वाजले इथं 3:30 दुपारचे 3:30 बघा. इथं तुम्ही टायमिंग बघा 3:30 वाजले. आणि 3:30 वाजता आमच्या कोकणातला जो कर्नाटक किल्ला आहे बघा आजूबाजूला बघू शकता पूर्ण धुक्याने वेढलाय डोंगर. म्हणजे ही जी निसर्गाची किमया आहे ही जर बघायची असेल यासाठी तुम्हाला कोकणातच यावं लागेल. आणि आता तुम्ही व्हिडिओतून बघताय या आता ह्या वेळेला हे दिसतंय हा म्हणजे एक निसर्गाचा चमत्कार आहे. चालू झाला. तर मंडळी बघू शकता आता मी खारपाड्यापर्यंत आलेलो आहे. स्पीड ब्रेकर भरपूर लावलेले आहेत बघा तुम्ही. एका ठिकाणी 3 स्पीड ब्रेकर लावलेत कारण वाहनांचा वेग कमी व्हावा. आणि ते गावं असल्यामुळे येणं जाणाऱ्यांना म्हणजे त्रास होऊ नये यासाठी स्पीड ब्रेकर लावलं. रात्री येत आहे तर स्पीड ब्रेकरकडे लक्ष असू द्या आणि वेगावरती
कंट्रोल असू द्या तुमचा. हा पहिला टोल नाका आहे खारपाड्याचा, जो की आता बंद आहे, शासनाने बंद केलेला आहे. स्टॉप कर व्हिडिओ. चालू केलं. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहोत पेनचा ब्रिज आपण घेतलेला आहे. बघू शकता पाऊस, बऱ्यापैकी पाऊस पडतोय आणि त्या पावसात आपण प्रवास करतोय. मस्तपैकी पाऊस आहे, आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे. माझ्यासोबत हे दोन जे सवंगडी आहेत. बघू शकता तो बाजूला रेल्वे स्टेशन आहे आपला पेनचा. बऱ्यापैकी लोक लवकर निघण्याचा प्रयत्न केलाय आणि रस्त्यावरती जिथे जिथे पॅच होते तिथे डांबरीकरण केलेलं आहे. बघा तुम्ही. लागू का? तर नमस्कार मंडळी, आता आलो आहोत आपण वडखळच्या ब्रिज वरती. सर्वांचा आवडता ब्रिज आहे हा. आणि मुंबईमधून निघाल्याच्या नंतर या वडखळच्या ठिकाणी जुना रस्ता होता, तिथे आपण थांबत असायचो. पण तो काय आता बाहेरने हा जो हायवे केलाय त्यामुळे वडखळवासियांची जी ट्रॅफिकची हालत व्हायची ते आता होत नाहीये. बाहेरच्या बाहेर गाड्या जातात. एवढंच फक्त तिथले जे दुकानदार आहेत किंवा स्थानिक आहेत त्यांचा जो व्यवसाय व्हायचा, तिथल्या मुंबईकरांच्या किंवा बाहेर येणाऱ्या गाड्या तिथं थांबायच्या, त्या आता कमी झालेल्या आहेत. बाजूची फॅक्टरी बघताय तुम्ही, ती JSWची आहे. बघा प्रदूषण होतंय खूप. काय करणार आता, पुढचं बोलायला नको. वाक खाली वाक. मित्रांनो, हे दुःख नाहीये, हे आहे इथलं प्रदूषण. बघा एवढं प्रदूषण आहे. आपण तर कधीतरी प्रवास करतो, मग इथला स्थानिकांना किती त्रास होतो या गोष्टीचा. भरपूर प्रमाणात प्रदूषण आहे. हे जे व्हाईट जे दिसतंय तुम्ही बोला दुःख आहे निसर्गाचं, असं काही नाहीये. जे दिसतंय ते नसतं, लक्षात घ्या. पकड घ्या काय झालं मित्रांनो. रस्ता खूप चांगला आहे, खूप म्हणजे खूप चांगला आहे. कुठे कुठे थोडंसं आहे खराब, आता काय करणार, पण रस्ता चांगला आहे. आपल्याच रस्त्याची आपणच कुठेतरी आपण म्हणजे बोलायला वाटत नाही, बदनामी करताय. जायचंय ना गावी, हरकत काय, झाला आता 17 वर्ष त्रास. श्रीरामांना सुद्धा वनवास भोगावा लागलाय. तर हे काय आता, काही कोकणात जायचंय ना, जरा पटापट गेलात तर ती एक आवड कुठली निघून जाईल. आता जेवण जेवायचंय तर म्हटलं तर थोडा वेळ जातोच ते बनण्यासाठी, पण मग तसंच आता हा जो प्रवास होतोय आपला, आनंदात जायचं, जगत आनंदात जायचं. झालं ग माय ग ग ग ग माझं शोभा छत्रपती झालं ग माय ग ग ग माझं शोभा
तर मंडळी आता 96 रुपयाचा इथे CNG भरला आहे वाकणला, बघू शकता तुम्ही, आणि बाहेरपर्यंत लाईन आहे. वारला केला जोशान माझा डुक्कर पळाला. जेमल्यान सांगते डुक्कर कुणाचा अमुचे यारांचा. जेमल्यान सांगते डुक्कर कुणाचा अमुचे. तर मित्रांनो आता आलोय आम्ही मागे खेच व्यवस्थित अँगल घे. तर मित्रांनो आता आलोय आम्ही इंदापूरमध्ये. आता तर मला तर ट्रॅफिक लागलेली नाहीये. हा आमचा जुना रस्ता बघा, डांबरी रस्ता, अजूनही याला खड्डे नाही, काय नाही. ती क्वालिटी पूर्वी बनवली होती ती अजूनही जशी तशी आहे, बघू शकता तुम्ही. इंदापूर गावातून जाणारा रस्ता आहे, खड्डा नाही, काय नाही. हे चांगल्या क्वालिटीचं डांबर वापरलेलं आहे इथे आणि मजा येते. याच रस्त्याची जी शोभा होती ती या लोकांनी घालवली. रस्ता अप्रतिम आहे बघा, हे मंदिर पण बघा किती सुंदर दिसतंय. हा जो रस्ता आहे ना, म्हणजे याच्याशी कोकण माणसाची एकदम नातं जुळलेलं आहे या डांबरी रस्त्याची. दोन्ही बाजूने रिफ्लेक्टर आहेत, मध्ये पट्टा व्हाईट पट्टा आहे मध्ये. गाडी बघा एवढी शांत चालते. काँक्रीटच्या रस्त्यावरून आली आपल्यात म्हणजे जम्पिंग जास्त होत होती, पण एवढी स्मूथ चालते गाडी या रस्त्यावरती, जबरदस्त एकदम. गाडी कोणती आहे ना, म्हणजे रस्त्याची क्वालिटी पहा, खूप छान रस्ता होता आणि तो पूर्ण घालवलाय. पावसाने काय आमची साथ सोडलेली नाहीये आणि आम्ही त्याची काय सोडलेली नाही. पाऊस जबरदस्त पाऊस होतोय, पुष्कळ पाऊस आहे. हे जी दुतर्फा झाडे बघताय, आता काही दिवसांनी ही झाडे सुद्धा तोडून टाकतील. बऱ्यापैकी झाडं या रस्त्याची तोडलेली आहेत. आम्ही पूर्वी सुद्धा प्रवास करायचो, म्हणजे असं समजा की गावावरून येताना सकाळची गाडी असायची ना, इथून जाताना रात्री असायची. सकाळची गाडी येताना असं कधी गरम वाटलंच नाही. आणि आता एवढं गरम होतं की रात्री सुद्धा गरम होतं या रस्त्याला. का तर कॉन्क्रीटचा रस्ता केलाय, झाडं तोडलेली आहेत. म्हणजे जी आजूबाजूची जेवढी झाडं होती तेवढी तोडून टाकलेली आहे. तर मंडळी आत्ता आलो आहे मी इंदापूरमध्ये 82 रुपयाचा गॅस भरला आहे आणि जास्त काही लाईन नाही आहे, बघू शकता तुम्ही. पाऊस बऱ्यापैकी चालू आहे. आता मी इथून सुद्धा निघतो. आता माणगाव क्रॉस करायचं आहे, जेणेकरून ट्रॅफिक लागण्याच्या आधी माणगाव क्रॉस झाला म्हणजे बरं वाटेल. तर नमस्कार मंडळी, बघू शकता तुम्ही ट्रॅफिक नाही आहे. आता मी माणगावमध्ये जातोच आहे. इथं आता ही बस खराब झालेली आहे, त्यामुळे ही थोडी ट्रॅफिक लागली आहे. आता माझ्या मागे जो गाडीवाला तो जरा जास्तच हे करतोय, अप्पर डिप्पर देतोय, काय लाईटीचा हॉर्न काय वाजतोय. ठीक आहे, हरकत नाही, आपल्या गाडीला वेग कमी आहे. माझे 50-60च्या स्पीडने जा ना बाबा, तुला जायचं जा पुढे, नाही का. ज्याला घाई आहे तो जाईल पुढे. हा रस्ता एवढा सुंदर आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे आत्ताही बघा माणगावातला डांबरी रस्ता आहे, उत्तम प्रकारचा रस्ता आहे, काही एक प्रॉब्लेम नाही. खूप सुंदर रस्ता आहे. आता जसं जसं पुढे जातोय बघूया आता ट्रॅफिक किती आहे, काय आहे ती. तर नसायलाच पाहिजे देवाच्या कृपेमुळे, आणि ते असणारच आहे. बघा रस्ता एवढा सुंदर आहे, पाऊस आहे, दोन्ही तर्फा बघा तुम्ही झाडं किती उंच उंच दिसतात. ती लहानपणी आपण बोलायचो ना झाडं पळतायत, ते दिवस गेले आता या रस्त्याचे. कारण या लोकांनी पूर्ण झाडाची कत्तल करून टाकलेली आहे.
असो, तुम्ही प्रवासाचा आनंद घ्या, मी प्रवासाचा आनंद घेतोय. नाही आहे माणगावमध्ये ट्रॅफिक. माणगाव म्हणजे आता वाजलेत एक 5:45 झालेत. 2 वाजता आपण निघालो होतो. माझ्या पुढे जी रिक्षा चालली आहे ती सुद्धा मुंबईची आहे. सॉरी माफ करा, मुंबईची नाही, इथली रायगडची लोकल रिक्षा आहे ती. माणगावमध्ये ट्रॅफिक नाही आहे बऱ्यापैकी. आता आम्ही क्रॉस होतोय. आता पुढे थोडी ट्रॅफिक दिसतेच आहे, ठीक आहे, पण एवढी नाही आहे. तिथे मला असं वाटत होतं की मागेपर्यंत ट्रॅफिक लागेल. तर मंडळी आता आलोय मी माणगाव मध्ये. बघू शकता थोडीशी ट्रॅफिक लागली, हरकत नाहीये. समोरून एसटी बस क्रॉसिंग होते. हा जो डाव्या बाजूला जो रस्ता दिसतोय हा निजामपूर रोड, निजामपूर मार्गे येतो. हा डायरेक्ट तुम्ही निजामपूर खोपोलीला जाऊ शकता या रस्त्याने. एवढा प्रवासात अजून ट्रॅफिक लागलेली नाहीये. डाव्या बाजूला जे दिसतंय ते आपलं माणगाव डेपो आहे. हा बघा माणगाव डेपो आणि आपले लाल परे लागलेले आहेत. जबरदस्त, एकदम जबरदस्त. ठीक आहे, आता आपण याला लेफ्ट साईडने ओव्हरटेक करूया. कर बघा. तर फायनली मित्रांनो आम्ही माणगाव क्रॉस केलंय. ट्रॅफिक नाही, काही नाही. का तर लवकर निघण्याचा हाच एक फायदा होता की आम्हाला ट्रॅफिक नाही मिळावी, यासाठी आम्ही लवकर निघालो होतो. तर माणगावची ट्रॅफिक आम्ही क्रॉस केलेली आहे. ट्रॅफिक नव्हती बऱ्यापैकी, फक्त लोकल गाड्या होत्या. याच्या समोरून येत आहेत जे लोक गाडी घेऊन गावी गेले होते तर पुन्हा येत आहेत इकडे. काही लोक म्हणजे खालीच गाड्या दिसत आहेत त्यांच्या सांगितलं. तुम्हाला असं वाटेल एका दुसऱ्या रिटर्न का आले, हा असं का बोलतोय, असं काही नाहीये. बघा तुम्ही रस्ता पूर्ण मोकळा आहे, जबरदस्त रस्ता आहे. आता ह्याच्या पुढे काय आपण आरामात जाऊ शकतो. आम्ही आतापर्यंत 120 ते 130 किलोमीटरचा प्रवास पार केलेला आहे इथपर्यंत, ठाण्यापासून ते माणगाव पर्यंत. तर कुठेही आम्हाला ट्रॅफिक लागलेली नाहीये. हा आता जे आपल्या नंतर जे येतील म्हणजे समजा आता 8 वाजता 9 वाजता जे मुंबईतून निघणार आहेत त्यांना हमखास माणगावमध्ये ट्रॅफिक लागणार. फक्त ओव्हरटेक करू नका. येता आपल्या नियमात वागा, जेणेकरून तुम्हाला ट्रॅफिक लागणार नाही. मजा येते प्रवास करायला. आता बरोबर 5:52 झालेत. सिंगल रस्ता आहे, मजा येते. पाऊसही पडतोय, पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये. थोड्या वेळाने आम्ही ब्रेक घेणार आहोत. गाडीलाही आराम देऊया, आम्हालाही थोडासा आराम देऊया. आरामाची गरज नाही आहे, पण उत्साह खूप आहे. गावी जाण्याचा उत्साह खूप आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे थोडं पाणी भरलंय. हा बघा इथे पाणी भरलेलं आहे. एवढं नाहीये पण ठीक आहे. थोडा वेग कमी केला मी, जेणेकरून पाण्यामध्ये गेल्यावर गाडी नियंत्रणात यावी यासाठी वेग कमी केला होता. ठीक आहे. तर आता मी मंडळी बघा एक माणगाव क्रॉस केलंय, जिथे आपल्या दापोलीला जाण्यासाठी आंबेचा मार्ग इथं जो रोड आहे म्हणजे वीरपर्यंत आलेलो आहे. आता मी ह्यासाठी थांबलोय. हा जो इथला व्ह्यू बघा यार, हा पूर्ण व्ह्यू बघा. आमचा सोमशेठ. वाहनं एवढी वेगात जात आहेत की काय विचारूच नका. रस्ताच तसा आहे. रस्ता एवढा भारी आहे. खूप सुंदर रस्ता आहे. हा पूर्ण बघा आमचा कल्लूशेठ आणि हा पूर्ण जो तुम्ही हे बघताय डोंगराच्या दिशेने पूर्ण ढग ह्या डोंगराला भेटायला आलेले आहेत. बघा तुम्ही, मी झूम करतो, बघा तुम्ही. एवढं भारी वाटतंय की काय विचारूच नका. अशक्य सुंदर सह्याद्री आहे माझ्या परिजाच्या प्रमाणे. रस्ता घेतो. रस्ता बघा किती सुंदर आहे. बाजूला भातशेती लावलेली आहे. आता आम्ही कुठून आले बघा, तो समोर तिकडे दाखव कॅमेरा. रस्ता बघा कसा किती असं वळण आहे, पूर्ण रस्त्याला वळण आहे. खूप सुंदर वाटतो हा रस्ता नेहमी. एवढा सुंदर वाटतो. सर्वात महत्वाची गोष्ट इथे वाहतूक पोलीस आहेत, आजूबाजूला ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे, टोईंग व्हॅन आहे. कोणताही घातपात होऊ नये. देवाच्या कृपेने सुखरूप सर्वांना इथून प्रवास होऊ दे.
हे घे रे, बंद कर, हे बंद कर. हा तर मंडळी, आता आम्ही महाड क्रॉस केलेला आहे, म्हणजे महाड मध्येच आहे म्हणा. हा सावित्री ब्रिज आहे आणि तो मध्ये जेवढा जो डिस्टन्स दिसतोय तुम्हाला, अरे यार, मध्ये जो डिस्टन्स दिसत होता तो होता जुन्या ब्रिजचा. हा रस्ता व्यवस्थित आहे, एकदम उत्तम प्रकारे रस्ता आहे. बघा तुम्ही, बरेच जण गाड्या घेऊन चाललेत. हेच ते प्रेम आहे आमच्या कोकणाचं, की कोकणवासी म्हटलं गणपतीमध्ये गावी जाणार म्हणजे जाणार, त्याच्याबद्दल विषयच नाही. ही आवड आहे आणि हेच कमवलंय कोकणवासियांनी. बघा तुम्ही, रस्ता जबरदस्त आहे. या डावी साईडला जो बोर्ड दिसतोय, इथून तुम्ही पुण्याला जाऊ शकता, पुण्यावरून कोकणात येऊ शकता. पहिली एसटी मला दिसलेली आहे, स्लीपर आहे ती, स्लीपर प्लस सीटर आहे. तिने ओव्हरटेक केलेलं आहे आपल्याला, म्हणजे अजून तरी प्रवासात कोणतीच एसटी दिसली नव्हती. बघू शकता तुम्ही. पाऊस आणि आम्ही एकमेकांचा काय साथ आज सोडत नाही आहे. ए बाबा, हे घे. तर मंडळी, आता मी महाडमध्ये आलोय, महाड सोडून पुढे आलोय, पोलादपूर येत आहे. हा नवीन पंप आहे, बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी लाईन आहे आणि इथं आपली पहिलीच रिक्षा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईन बघा तुम्ही, लाईन बघा किती लागली आहे. हे बघा, इथपर्यंत लाईन लागली, रस्त्याच्या बाहेरपर्यंत लाईन आहे. आणि रिक्षाला काय गरजच नाही आपल्याला लाईनीची. इथं आपली रिक्षा CNG भरून घेतोय, बघा तुम्ही. तर नमस्कार मंडळी, बरोबर आता पोहोचलोय मी पोलादपूर पर्यंत. 7:12 झालेत आणि आता आहे पोलादपूर. एक हे बघा, इथं पोलादपूरचा हा जो टनल आहे, वरच्या बाजूने गावातल्या येण्या जाण्यासाठी रस्ता ठेवलेला आहे. ती वरती जी दिसते ती एसटी आहे, ती डेपोतून जाऊन आली. आता पुन्हा मला वाटतं मुंबईकडे चाललेली आहे ती. आता माझ्या पुढे थोडं पाणी आहे, म्हणजे बघा, ती गाडी जाताना तुम्ही पाणी उडताना पाहिलंच असेल. हलकसं पाणी आहे तिथे, हे बघा. रस्ता खूप चांगला आहे, पण गंमत काय आहे, पाऊस एवढा आहे, भयंकर पाऊस आहे, पाऊस भयंकर आहे. आता तुम्हाला माझी लाईट दाखवतो ही, हे बघा, हेडलाईट चालू केली आहे. आता इथे उजेड असल्यामुळे एवढी विजिबिलिटी दिसत नसेल. तर मंडळी, बघू शकता तुम्ही, कशेडी घाट सुरू झालेला आहे. अशक्य सुंदर आपला कशेडी घाट बघा तुम्ही, खूप सुंदर वळण आहे त्या कशेडी घाटातली. सगळ्यांचा आवडता घाट आहे कोकणवासियांचा कशेडी घाट. जो जुना रस्ता होता खूप सुंदर होता, आता बंद झालाय. पुढे टनल आलाय, तो आल्याच्या नंतर तुम्हाला नक्की दाखवतो तो सुद्धा. पण जो पहिला जो रस्ता होता, वा 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 वा, एकदम अशक्य सुंदर. आज या रस्त्याला वाव नाही गाड्यांचा. गाडीच्या लाईटी सुरू आहेत. ह्याच्या बघू शकता, ओसारामच्या लाईटी आपण इन्स्टॉल केलेल्या आहेत गाडीमध्ये, ओसाराम कंपनीच्या. मित्रांनो, गाडीला जर लाईटी व्यवस्थित असेल तर तुम्ही रात्रीचा प्रवास उत्तम प्रकारे करू शकता. जर गाडीच्या लाईटी डाऊन असतील तर तुमचा प्रवास होईल, पण तो तुम्हाला विजिबिलिटी कमी देईल. जेणेकरून तुम्ही ज्या स्पीडने चालवायला गाडी भेटेल, व्यवस्थित प्रकाश असेल तर, आणि कमी प्रकाश असेल तर तुम्हाला चालवायला त्रास होईल. बघा, आता मी गाडीला एक लाईट लावलेली आहे, हे बघा. आता बरं समजतोय तुम्हाला? हा बघा, आता ही लाईट बंद केली. अजून एक हेड लाईट आहे माझ्याकडे, 3 लाईट आहेत त्याच्या, ही पिवळ्या कलर मध्ये, आणि माझी मेन लाईट ही आहे. बघा तुम्ही, विजिबिलिटी बघा या लाईटीची किती आहे. आता या लाईटी, ह्याच्या LED लाईट्स टाकून, कंपनी लाईट नाही आहेत मित्रांनो, 5 वर्ष झालेली आहेत नुकतीच या लाईटी इन्स्टॉल करून. तुम्ही जर इंस्टाग्रामला गेलात तर याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, कोणत्या कंपनीच्या लाईटी टाकल्या आहेत. आत्ताही सांगतो, सर आमच्या लाईटी टाकल्या आहेत. आता अजून चांगल्या व्हरायटीच्या आलेल्या आहेत, तुम्ही घेऊ शकता. रस्ता बघा, वळणाचा आहे. फायदा एकच होतोय, लाईटी व्यवस्थित असल्यामुळे प्रवास चांगला करायला मिळतोय.
बघू शकता तुम्ही. गाड्या बघा कशा जात आहेत, सनसनीत एकदम सनसनीत, एकमेकांना मागं ढकलीत सनसनीत चालल्यात सनसनीत.